छोटंसं गाव लागलं आपल्याला इथे. ते बघता एकदम घरं कशी मस्तपैकी छोटीशी कुडाची घरं. आता आपण आलो कर्केवाडीमध्ये. आता कर्केवाडीमधून आपला हा रस्ता चालू आहे. मस्त जंगल रस्ता सुटलाय. कर्केवाडीमध्ये आलोय. ऊन लागलेलं आहे. पोरं मस्त खेळत आहेत आणि कोंबड्या मस्ती करतायत. आणि आमचा ग्रुप मागून येत आहे. आणि तुम्ही बघतायत घर. हे असंच आवडलं. आता आपण जवळ 10-12 किलोमीटर चालत आलोत. आणि आता तुम्ही बघतायत आपल्याला हा पावनखिंडीकडे जाणारा पाटीवाडीकडे जाणारा रस्ता आहे. पण त्याच्या मागे तिथे पाटीवाडीकडे हा आहे गावातला रस्ता. आणि इथून जायचं आहे आपल्याला. हा बघा या रस्त्याने जायचं आहे. चला. तर आपला ग्रुप आलेला आहे पूर्ण. आणि आपण चाललोत आता आपल्या पावनखिंडीच्या रस्त्याला. तुम्ही बघतायत हा आहे आपला ग्रुप. आणि आपण चाललोत कंटिन्युअस वॉकिंग. मित्रांनो आता आम्ही या गावामध्ये थांबलोय. थोडा चहा घेतला. कोरा चहा मस्तपैकी. आणि थोडा विश्रांती घेऊन आता परत पुढच्या पावनखिंडीच्या मार्गावर लागणार आम्ही. आता हे बघताय तुम्ही छोटंसं दुकान. शाळेतले विद्यार्थी शाळा सुटून आल्यामुळे इथं मस्तपैकी गोंधळ का चालू आहे. असं आम्ही इथे विश्रांती घेतोय. आता आपण आलेलो आहे अशा या छोटेखानी रस्त्यातून ओढ्यातून जातो आपण. आता मी पण पडलो असतो. तुम्ही बघतात हे आहे मार्किंग आहे इथे आहे मार्क. तर अशा प्रकारे आमचा ग्रुप हा छोट्या खिंडीतून रस्ता काढत ओढ्याच्या रस्त्याने येत आहे. बघा तुम्ही बघताय एकमेकांचा सहारा घेत. वा येऊ दे. अशा प्रकारे आम्हाला छान जंगल फील आलेला आहे. वाव आरामात. चल पुढे जा. तर अशा प्रकारे आमच्या पूर्ण ग्रुपने हा छोटासा रस्ता क्रॉस केलेला आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या मार्गावर लागत आहोत. मित्रांनो तुम्ही बघतात हाही जंगल असं भीमाशंकर सारखाच दिसतो. थोड्या अंतरावर आलेलं गाव सोडून आता आपण चालत पांढरपाणी गावामध्ये. हा रस्ता असा आहे जंगलात ना
काही रस्ते याचे गावातनं जातात, काही शेतातून. असा हा पावनखिंडीपर्यंतचा रस्ता आहे. रस्ता इझी आहे, पण आम्ही मगाशी एका ठिकाणी वाट न दिसल्यामुळे जवळजवळ 2.5 तास एकाच ठिकाणी उभे होतो. मागे पुढे करत होतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला गावकऱ्यांनी सांगितल्यावरती आम्ही पुढे निघून आलो. आता आम्ही थोड्या वेळाने जवळजवळ मला वाटतं 1 तासाने तरी त्या गावात पोहोचू जिथे आम्हाला पोचायचं आहे. बाटली बनायची आहे. पाणी घेऊया. आता इथून बोलतो ना गावात. पाहिजे मला. आहे आपल्याकडे पाणी आहे. छान आहे ते. हे बनवायचं, इलेक्ट्रॉल थोडंसं बनवतो. पाणी बघ, कितीच जग मारे. लीचने या मित्राचं किती रक्त काढले आणि आमच्या मित्राचा आता तुम्हाला फेस दाखवतो. तो मला विचारत होता, आपको कैसे लग रहा है? अभी आपको कैसे लग रहा है दोस्त? मजा आ रहा है. हाँ, इतना खून पिया आपका, गंदा खून. तर आता आपण पोचले पांढरपाणी, जिथे आपल्याला पोचायचं होतं 3 वाजता. आता वाजले 6:30 आहेत समथिंग. 6:30 आणि आपल्याला जायचं तर पांढरपाणीमध्ये आपल्याला जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे. 3 वाजता आपण जेवणार होतो पांढरपाणीमध्ये आणि पुढे जाणार होतो पावनखिंडी 4 किलोमीटर. आता नाही ते शक्य, काळोख होत आला आहे आणि हा असा रस्त्याने आपण आलेला होता. आपण जाणार पांढरपाणीला. मित्रांनो, आता वाजले 7 आणि आम्ही आपल्या पांढरपाणीवरून आता निघणार आमच्या पावनखिंड आणि नंतर पुढे विशाळगडासाठी. आमचा ग्रुप पूर्ण रेडी आहे. सकाळी 4 वाजता उठलेलो तर आम्ही 4:30 आता रेडी होऊन सगळे आम्ही पावनखिंडीसाठी निघालो आहेत. तुम्ही बघतायत सगळा ग्रुप रेडी आहे मस्तपैकी. आमचा हा ग्रुप पूर्ण रेडी आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आज आम्ही जाणार आहोत पावनखिंड आणि विशाळगड. आजचा ट्रेक आहे 20 किलोमीटर, 18 किलोमीटर. चला, काल केलेला 25-24 किलोमीटरचा रेंज, आज 20 किलोमीटर ना. चला. मित्रांनो, आपण बघतायत शिवाजी महाराजांनी बांधलेली ही विहीर. त्या काळची विहीर आहे, जुनं बांधकाम. तुम्ही बघतायत जुनं बांधकाम पूर्ण. हे बघा पायऱ्या त्याच्यामध्ये अशा इथून उतरण्यासाठी पायऱ्या तिथे. आणि पाणी एकदम स्वच्छ आहे, निळसर पाणी. आपण पोचले पावनखिंडीजवळ. तुम्ही बघतायत हा रस्ता जातोय आपल्याला पावनखिंडीला. इथे हे बनवलं आहे त्यांनी रस्ता पावनखिंडीसाठी. तुम्ही बघताय बाजी प्रभू यांचं इथं हे बनवलं पावनखिंडी 100 मीटरवरती. मित्रांनो, आता आपण आलो पावनखिंडीजवळ. तुम्ही बघतायत हे आहे पावनखिंडीचा पहिला
आता आपण चालू आहे पावनखिंडमध्ये, जिथे खिंड लढवली गेलेली अशा ठिकाणी चालू आपण. आता आपण आलो आहेत पावनखिंडमध्ये, जिथे बाजीप्रभू देशपांडे हे धारातीर्थी पडले. गनिमाशी लढता लढता तुम्ही बघतायत, ही आहे त्यांची समाधी. आणि याच पावनखिंडेचा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हीच ती समोर दिसते ती खाली खोल, ही आहे पावनखिंड. या खिंडीमध्ये बाजीप्रभूंनी आपला देह सोडला. मित्रांनो, आता आमचं पावनखिंड बघून झालेलं आहे आणि आम्ही आता दोघं, आमचा अर्धा ग्रुप गेलाय पुढे, काही जण मागे थोडं चहा नाश्ता करतात. आम्ही दोघं चालू आहे आता विशाळगडाला. काही वेळाला पुढे गेलेत, भेटू त्यांना, गाठू थोड्या वेळाने. आता विशाळगड आम्हाला सांगते म्हणजे 14 किलोमीटर आहे. 3-3.5 तास लागतील आपल्याला. 3.5 तासाच आपल्याला वॉक करायचं आहे अशा रस्त्यावरून. तर चला भेटूया थोड्या वेळाने मध्ये पुढे कुठेतरी. चला बाय बाय. जय शिवराय. जय शिवराय. तुम्ही बघतायत आपल्याला मार्गसूचक लागलेला आहे 15 किलोमीटरवरती विशाळगड. आणि आता आपल्याला 15 किलोमीटर अशाच रस्त्याने जायचं आहे. तर मित्रांनो, आपण घाट जरा अवॉइड करण्यासाठी हा छोटासा शॉर्टकट घेतोय. तुम्ही बघतायत आता हा आपण जंगलातून चाललोय. हा थोडासा डोंगर माथ्यावरून चालणारा असा छोटासा शॉर्टकट आहे. आम्ही रस्ता बघितला थोडासा, तिथे होता ॲरो केलेला, तो ॲरो फॉलो करत आम्ही इथं खाली उतरतोय घाट. अशाने आमचा घाट थोडासा हे होईल, कट आउट होईल आणि आम्ही शॉर्टकटने खालती उतरू थोडा. आता आपण बघतात पहिले दर्शन विशाळगडाचे, मुख्य दरवाजा आणि विशाळगडाचा हा परिसर आपला दिसतोय वरचा. समोर आहे मध्ये तो आहे विशाळगड. तर आपण आता आलो आहेत विशाळगडाच्या पायथ्याशी. बाजीप्रभू देशपांडे यांनी त्याच्यासाठी आपला जीव दिला. मित्रांनो, आता आपण चाललो आहे विशाळगडावरती आणि हा पहिला ब्रिज आपल्याला दिसतो विशाळगडाचा. आणि आता आपण विशाळगडाचा आपल्याला हा अनुभव घेणार आहोत. विशाळगड मागेच आहे धुक्यामध्ये.
लोखंडी शिडी आहेत आपल्याला फक्त. आता आम्ही गडावरील राम मंदिर आणि नरसोबा मंदिराकडे चाललो. हे आहे गडावरील राम मंदिर. ते बघताय सुबक अशी मूर्ती राम लक्ष्मणाची. आणि शिवरायांची बघतायत मित्रांनो. गडावरील राम मंदिराच्या बाजूला असलेले हे हनुमान मंदिर. बघ अशी मूर्ती आहे हनुमानाची. मित्रांनो तुम्ही बघतायत विशाळगडाचा मुख्य दरवाजा. आपण दुसऱ्या साईडने आलो म्हणून आता हा आपल्याला आतून बघायला भेटतोय. पण येताना लक्षात ठेवा की विशाळगडावर जेव्हा येत ना तेव्हा राईट साईडने वरती चढायचं आहे, ना की लेफ्ट साईडने वरती चढायची. जिथून मेन लोखंडाची शिडी आहे. आणि तुम्ही राईट साईडने चढलात तर आपल्याला विशाळगडाचा हा मुख्य दरवाजा दिसतो. मित्रांनो तुम्ही बघतात विशाळगडाची तटबंदी आणि हा वरती जाणारा रस्ता आणि हा मेन ब्रिज जिथून आपण आलो मगाशी. एकच आकर्षण जे आता बनवलंय आताच्या माणसांनी ते हा दरवाजा. पण याला काही इथून यायला जायला रस्ताच नाही आहे, वाटच नाही, फक्त दरवाजा बनवून ठेवलाय. आता तुम्ही बघताय विशाळगडावर एक तोफ पावनखिंडीच्या रस्त्याला अशी कसे असते दोन्ही साईड बघा. ते झाड हा जुना दरवाजा आहे का? हो हे बघ ना तटबंदी बघ ना वरती बघ तटबंदी बघ वरती बघ तटबंदी. सॉरी 4:45 झालेले आहेत मित्रांनो. आणि आमचा विशाळगड बघून झालेला आहे. अशा प्रकारे आमचा पन्हाळा ते विशाळगड हा रेंज ट्रेक 63 किलोमीटरचा पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही गाडीत बसलोय आणि पुढे आमच्या घरी जाऊन जेवणार आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार तासभरामध्ये. अशा प्रकारे बेफिक्रे या ग्रुप बरोबर केलेला आपला हा रेंज ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. 63 किलोमीटर्स फायनली. हा तर मित्रांनो 5:15 झालेले आहेत आणि आपण पावंडरे पाणीला परत आलेले आहेत विशाळगडावरून. आणि आमची गाडी आता भरते फुल आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला परत लागलो. आणि आमचा असं 3 दिवसाचा पन्हाळा ते विशाळगड वॉकिंग पूर्ण झालेलं आहे. ट्रेडमार्क माझ्या नावाने. पुढे